दिल्लीतील जंतर मंतरवर काल रात्री काही वेळ गदारोळ, पोलीस आणि आंदोलक पुन्हा आमने-सामने. पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, सध्या तणावपूर्ण शांतता. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 26वा दिवस. आंदोलकांवर कोणतीही कारवाई न करण्याचं आश्वासन दिल्यास उपोषण सोडणार, वांगचुक यांची माहिती. तर उपोषण मागे घेण्यासाठी विरोधकांचं वांगचुक यांना पत्र. गेल्या 10 वर्षात 152 पेपर फुटले तरी कुणालाही शिक्षा नाही. राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल. तर केंद्रशासित राज्यातील पेपर फुटीवर राहुल गांधी का बोलत नाहीत, भाजपचा सवाल. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आज पत्रकार परिषद. विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि लाठीचार्ज बाबत काय भूमिका मांडणार, याकडे लक्ष. जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं सामर्थ्य वाढवण्यासाठी ठाकरे बंधूंचा एल्गार. उद्या ज्युनियर ठाकरेंची तिरंगा रॅली. तर 26 जुलैला उद्धव आणि राज ठाकरेंचा संयुक्त मोर्चा. वंचित बहुजन आघाडीकडून आज महाराष्ट्र बंदची हाक. बंदला डाव्या पक्षांचा पाठिंबा. कामगार व्यापारी संघटनांशी बोलणं सुरू. प्रकाश आंबेडकरांची माहिती. दिल्लीमध्ये सुरू असलेल्या तरुणांच्या आंदोलनाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचा पाठिंबा. अहिल्यानगरच्या वाडिया पार्क येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर करणार मौन आंदोलन. तरुणांच्या आंदोलनाला अभिनेता सलमान खानचाही पाठिंबा. लाठीचार्जबाबत दबंग खाननं व्यक्त केलं दुःख. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज 4था दिवस. तरुणांच्या आंदोलनाबाबत विरोधकांच्या आक्रमक भूमिकेनंतर आज कामकाज होणार का, याकडे लक्ष. बारामतीच्या नटराज कला दालनात दिवंगत अजित पवारांचा पूर्णाकृती पुतळा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पुतळ्याचं आज लोकार्पण. राज्यात पुन्हा पावसाचं थैमान. कोकणामध्ये पावसाचा ऑरेंज. विदर्भ, उत्तर महाराष्ट्रामध्ये येलो अलर्ट. तर पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट. पालघरमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस. सूर्या नदीला पूर. शहरातील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप. पालघरमधील शाळा कॉलेजला आज सुट्टी. राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर. सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांची घोषणा. भंडी शेगावचा निरोप घेऊन माऊलींची पालखी आज वाखरीमध्ये दाखल होणार. वाखरीत पालखीचा शेवटचा मुक्काम. तर तुकोबांची पालखीही आज वाखरीत विसावणार.